ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत ज्योतिबा डोंगराकडे प्रस्थान करणाऱ्या मार्गावर यात्रेकरूंसाठी वारणा कोडोली परिसरातील विविध संस्था संघटनांनी भाविकांनी भक्तांनी जेवण चहा नाश्ता सरबत मट्टा ताक लस्सी शीतपेयांबरोबर फळे राजगिरा लाडू साबुदाणी खिचडी वेफर्स फराळाचे पदार्थ थंड पाणी यासारख्या सेवा सुविधा पुरवत ज्योतिबा यात्रेकरूंचं मोठं उत्साहात स्वागत केलं। ज्योतिबा यात्रेकरूंचं स्वागत करून त्यांना जेवणासह अल्पोपहार देण्याची प्रथा आणि परंपरा गेल्या अनेक वर्षापासून वारणा परिसरातील गावागावातून जपली जाते। ज्योतिबा डोंगरावर विलासराव कोरे फाउंडेशनच्या वतीनं अन्नछत्र उभारून भक्तांना मोफत भोजन व्यवस्था केली होती। अमृतनगर फाटा येथील जयरत्न हॉटेलसमोर वारणा परिसरातील हॉटेल मालक असोसिएशनच्या वतीनं यावर्षी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। असोसिएशनचे संजय बजागे, शिवाजी सीत, संजय पाटील, प्रवीण पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना महाप्रसादाचं वाटप केलं। सूर्या कापड मॉलच्या वतीनं सूर्यवंशी यांनी देखील भाविकांसाठी शीतपेयांचं वाटप केलं। कोडोली येथील पोकले फाट्यावर माळभागचा राजा या मंडळाच्या आणि वारणा परिसर बांधकाम मटेरियल विक्रेते संघटनेच्या वतीनं झुणका भाकर आणि कोकम सरबताचं वाटप मंडळाचे सुरेश पाटील, संजय दळवी यांच्या हस्ते करण्यात आलं। गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं डॉक्टर जयंत पाटील तसंच उदयनराजे भोसले सामाजिक न्याय संघर्ष समितीच्या वतीनं सनी भोसले यांनीही यात्रेकरूंचं स्वागत केलं। गिरोली घाट परिसरात क्लासमेट ग्रुप, पेठ इस्लामपूर, गणेश तरुण मंडळ, नवे पारगाव, जंगम आणि सावंत परिवार यांनी देखील लस्सी, ताक, सरबत, राजगिरा लाडूचं वाटप केलं। गिरोली चौकातील फाट्यावर वारणा कोडोली 2 व्हीलर 4 व्हीलर असोसिएशनच्या वतीनं फ्री सर्व्हिस कॅम्पच्या माध्यमातून दुचाकी 4 चाकी वाहनांच्या दुरुस्तीचं काम विनामूल्य केलं गेलं। पोलीस प्रशासनाने देखील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठं योगदान दिलं।